नमस्कार मित्रांनो, एक छोटीशी विनंती. आपल्या चॅनलवर 60% लोक अजूनही सबस्क्राईब करत नाहीत. चॅनलला सपोर्ट करा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा. तुमच्या एक लाईकने आपलं चॅनल मोठं बनू शकतं. जर तुम्हाला भयानक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन नक्की दाबा. काळोख अंधार. उन्हाळ्याचे दिवस होते, पण त्या रात्री हवेत एक विचित्र गारठा होता. रात्रीचे 11 वाजता आलेले. पूर्ण गाव त्या काळ्या कुट्ट अंधारात कुरूप होऊन झोपी गेलं होतं. काही खेडेगावांमध्ये लोक 7 ते 8 वाजता जेवण करून घराचे दरवाजे घट्ट बंद करून झोपी जातात. तसंच काहीसं ते गाव होतं. त्या गावांमधून जाणाऱ्या एका निर्जन आणि मोकळ्या रस्त्यावर ओमकार आणि त्याचा जिवलग मित्र रोहित हे गाडीचा वेग घेऊन सुसाट बाईकवरून जात होते. शहरात नुकताच रिलीज झालेला द नन हा भयानक चित्रपट बघून ते आपल्या घरी चालले होते. थिएटरमधले ते भूताचे सीन अजूनही त्यांच्या डोक्यात फिरत होते. काळाकुट्ट अंधार, अमावास्येची रात्र, आजूबाजूला मैलोन मैल पसरलेली घनदाट झाडी, रातकिड्यांचे किर्र किर्र आवाज. सगळीकडे एक भयानक शांतता पसरलेली होती. रस्त्यात मोजकीच वस्ती होती. एखादं 2 घर जाताना दिसायचं, तेही पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये. घराबाहेरचा कंदील सुद्धा विझलेला असायचा. त्या रात्री वाऱ्याचा एक वेगळाच थंडगार वारा सुटलेला. तिथून त्यांचं गाव हे अजून 9 ते 10 मैल अंतरावर होतं. त्यांना अजून घरी पोचायला किमान 15 ते 20 मिनिटं लागणार होती. शहरापासून जरा लांबच होतं त्यांचं गाव, पूर्ण ग्रामीण भाग. वाऱ्यामुळे झाडांची सुकलेली पानं रस्त्यावर करकरत पडत होती. सर्वत्र नुसता काळोख. बाईकच्या लाईटचाच काय तो उजेड समोरच्या रस्त्याला फाडत पुढे जात होता. लांबून कधीतरी एखाद्या शेतातल्या दिव्यांची लुकलुक तेवढी दिसायची. बाकी सगळीकडे सामसूम. संपूर्ण रस्त्यावर यांचीच बाईक धावत होती. एकही गाडी त्यांना क्रॉस करून किंवा जाताना दिसली नाही. ते दोघे बाईकवरून गप्पा मारत मनातली भीती घालवण्यासाठी निवांत चालले होते. "वय रोह्या, काय खतरनाक पिक्चर होता का नाही रे मर्दा?" रोहित मागे बसून म्हणाला. "नाही की रे, एवढा पण काय खास नव्हता मर्दा. याच्यापेक्षा द कॉन्ज्युरिंग भारी बघ. काय तर सस्पेन्स होता त्यात." ओमकारनं ॲक्सिलरेटर पिळत उत्तर दिलं. "ते जाऊ दे भावा, पण त्यातलं ते भूत कसलं खत्राड होतं की नाही. तेच भूत जर आत्ता या अंधारात आपल्या समोर आलं तर काय होईल आपलं मर्दा." रोहितनं मागून हसत ओमकारच्या खांद्यावर हात ठेवला. ओमकारनं अचानक गाडीचा ब्रेक मारला. गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. ओमकारचा चेहरा नशेत किंवा भीतीपोटी पांढरा पडला होता. "रांडाच्या, काय वंगाळ बोला लागलायस खडू? उत्तर मर्दा. तुझ्या अशा बोलण्यानी मला मुत्तायला आली या राव." ओमकार गाडीवरून उतरत वैतागून म्हणाला. "अरे भावा, मी चेष्टा करालतो रे, तरी बी उतरतो. मला बी जोराची लागली या राव. उन्हाळ्यात पण अंगाला काटा यायला लागलाय." रोहित हसत गाडीवरून खाली उतरला. त्या काळोख रस्त्याच्या बाजूला असलेल्या दाट झुडपांमध्ये ते दोघे मूत्रविसर्जन करू लागले. झुडपांच्या पलीकडे पूर्ण असा रानमाळ पसरला होता. अधेमध्ये उसाचे दाट शेतं दिसत होती, ज्यांच्यामधून वाऱ्याचा एक वेगळाच पाशवी आवाज येत होता. तेवढ्यात त्या शांततेचा भंग करत अचानक त्यांना कसला तरी कळण्याचा आवाज येऊ लागला. त्या दोघांचेही कान टवकारले. सुसू करायचं सोडून ते आजूबाजूला पाहू लागले. सुरुवातीला वाटलं वाऱ्याचा आवाज असेल, पण नंतर तो आवाज अधिक स्पष्ट झाला. त्यांचे लक्ष रस्त्याशेजारीच थोड्या अंतरावर असलेल्या एका बिल्डिंगकडे गेले. रस्त्याजवळच थोड्या अंतरावर एक ओसाड बिल्डिंग उभी होती. पूर्ण ओसाड, अर्धवट बांधकाम झालेले, खिडकीच्या काचा फुटलेल्या, भिंतींचे पापुद्रे बाहेर आलेले, भिंतींचा कलर पूर्णपणे उडालेला आणि भिंती काळपट पडलेल्या. काही ठिकाणी विटा उघड्या होत्या,
तर कुठे नुसतं सिमेंट लावून सोडलेलं होतं. बघूनच कळत होतं की कामगारांनी बांधकाम अपूर्णच सोडून तिथून पळ काढला असावा. त्या ठिकाणी पूर्ण काळाकुट्ट अंधार होता. बाईकचा काय तो उजेड तिच्या समोर पसरलेला, बाकी सगळीकडे काळी चादर. त्या काळोखात ती अर्धवट बांधलेली बिल्डिंग खूपच भयानक आणि अक्राळ विक्राळ दिसत होती. अचानक तिथून तो कळण्याचा आवाज आल्यानं ते दोघेही पूर्णपणे बिथरले. कोणीतरी वेदनेनं, त्रासानं तळमळतंय असं वाटत होतं. तो कळण्याचा आवाज खूपच कर्कश आणि कान विंधणारा होता. तो आवाज एका बाईचा किंवा एका तरुण मुलीचा वाटत होता. एवढ्या रात्री या निर्जन माळरानात कसले विचित्र आवाज येत आहेत, म्हणून ते जरा पुढे बिल्डिंगजवळ येऊन थांबले. तो आवाज ऐकून त्यांची चांगलीच तंतरली होती. डोक्यावरचा घाम पाठीवरून खाली उतरत होता. अचानक रोहितची वागणूक बदलली. त्याचे डोळे स्थिर झाले आणि तो त्या आवाजाच्या दिशेनं जाऊ लागला. तो त्या बिल्डिंगच्या दिशेनं चालत सुटला. ओमकारला काय करावं काही समजत नव्हतं. तो रोहितला थांबवण्यासाठी त्याच्या मागे पळू लागला. अरे रोह्या, खुळ्या लवड्याच्या, कशाला चाललायस आतमध्ये? शाण्या, काय तर वंगाळ असाल सुक्काडीच्या. चल पटकन घरला जाऊ. ओमकार मागून त्याला जोरात हाक मारू लागला. त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला, पण रोहित मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे पाय आपोआप पुढं पडत होते. जणू काही कोणीतरी अदृश्य शक्ती त्याला ओढत होती, त्याला आकर्षित करत होती. तो ओमकारचं काहीही न ऐकता त्या काळोख्या बिल्डिंगच्या आत गेला. ओमकारला खूप भीती वाटत होती. त्याचे हातपाय थरथरत होते. तरी पण आपल्या जिवलग मित्राला, रोहितला बाहेर आणण्यासाठी तो पण धाडस करून आतमध्ये गेला. जसा ओमकारनं बिल्डिंगच्या आत पाऊल ठेवलं, तो कण्ण्याचा आवाज आता अचानक थांबला आणि त्या जागी एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज सुरू झाला. तिसऱ्या मजल्यावरून जोरात रडण्याचा आवाज येत होता. तो आवाज संपूर्ण ओसाड बिल्डिंगच्या सिमेंटच्या भिंतींमध्ये प्रतिध्वनित होत होता. रोहित हळूहळू जिन्यावरून पायऱ्या चढून वरती चालला होता. त्याला जगाचं काही भानच नव्हतं. कोणीतरी बाई वेदनेनं रडतीये असा तो काळजाला पीळ पाडणारा आवाज होता. ओमकार वरती जाताना खूप घाबरत होता. प्रत्येक पाऊल चढताना त्याला छातीत धडधडत होतं. श्वास कोंडल्यासारखा होत होता. त्याचे कपडे थंडीतही घामानं पूर्ण ओले झाले होते. रोह्या, थांब रे मर्दा, मरशील सुक्काडीच्या, खाली ये. ओमकार रडकुंडीला येऊन ओरडत होता. तेवढ्यात ते दोघे तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. समोर पूर्ण अंधार होता आणि अचानक तो रडण्याचा आवाज बंद झाला आणि त्या खोलीत 1 सेकंदाची भयानक शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी त्या आवाजाचं रूपांतर एका अत्यंत अमानुष, घोगऱ्या आणि भयानक हसण्यामध्ये झालं. ही रोहित अजून पुढे जाणार, त्या अंधाऱ्या खोलीच्या दिशेने पाऊल टाकणार. तेवढ्यात ओमकारने मागचा पुढचा विचार न करता पूर्ण ताकद लावली. त्याने रोहितच्या अंगावर झेप घेतली, त्याला मागून जोरात खाली खेचलं आणि त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. त्या धक्क्याने रोहित अचानक दचकला. जणू काही तो कोणत्या तरी संमोहनातून बाहेर आला होता. त्याला काय झालं ते कळालंच नाही. ओमकार, आपण इथे काय करतोय रे? रोहितने डोळे चोळत विचारलं. ते नंतर बघू, आधी पळ इथून, ओमकार ओरडला. त्या बिल्डिंगच्या जिन्यावरून खाली धावले. ते जिन्यावरून उतरत असताना तो हसण्याचा आवाज अजूनही त्यांच्या कानावर येतच होता. असं वाटत होतं की ती आकृती त्यांच्या अगदी मागून धावत येते. त्यांचा श्वास त्यांच्या मानेवर जाणवत होता. कसे तरी धडपडत ते रस्त्याकडे पळत होते. झाडाझुडपातून, रानावनातून, काटेरी झुडपांना तुडवत, कपडे फाटत असतानाही ते जीवाची आकांत करून सुसाट पळत होते.
बाईकजवळ पोचताच ओमकारने थरथरक्या हाताने चावी फिरवली, किक मारली आणि बाईक सुरू करून थेट गावाच्या रस्त्याला पळवली. गाडीचा वेग ताशी 100च्या वर होता. मागे वळून बघण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. घरी पोचताच त्यांनी बाईक अंगणात फेकून दिली आणि घरात घुसून दरवाजा घट्ट बंद केला. त्यांचे ते पांढरे पडलेले चेहरे आणि अंगावरचा घाम बघून घरातले सगळे जागे झाले. ओमकारने आणि रोहितने घडलेला तो भयानक प्रकार आपल्या घरी सांगितला. तो प्रसंग ऐकताच खोलीच्या कोपऱ्यात बसलेले ओमकारचे आजोबा गंभीर झाले. त्यांनी तंबाखूची चिमूट तोंडात टाकली, एक मोठा श्वास घेतला आणि त्या जागेचा, त्या बिल्डिंगचा 10 वर्षांपूर्वीचा घडलेला काळा इतिहास सांगायला सुरुवात केली. आजोबा सांगू लागले, बाबांनो, नशीब तुमचे बलवत्तर म्हणून तुम्ही तिथून जिवंत परत आलात. ती जागा साधीसुधी नाहीये. तिथं जे काय घडलंय ते ऐकून देवाच्या घरची माणसंही रडतील. एक 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी एका मोठ्या अपार्टमेंटचे बांधकाम सुरू झाले होते. शहरातले मोठे कॉन्ट्रॅक्टर तिथे आले होते. तिथं आजूबाजूच्या गावातील अनेक गरीब मजूर कामाला यायचे. त्याच बिल्डिंगमध्ये आपल्या शेजारच्या गावची एक मुलगी मजुरी करायची. नेत्रा नाव होतं त्या तरुणीचं. आजोबांनी डोळे मिटले. जणू तो इतिहास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता. नेत्रा अवघ्या 17 ते 18 वर्षांची होती. नुकतीच 12वीला गेलेली. दिसायला एकदम साधी, गोरीपान आणि हरणासारखे डोळे असलेली मुलगी. तिची आई बिचारी लोकांची धुणम भांडी करून राब राब राबून घर चालवायची. घरात दुसरं कमावणारं कोणीच नव्हतं. दारूच्या व्यसनामुळे तिच्या वडिलांचं वर्षभरापूर्वीच निधन झालेलं. घरी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. घरात थोडेफार पैसे यावेत, आईला हातभार लागावा म्हणून नेत्राने कॉलेज सुटल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये मजुरी करायचा निर्णय घेतला. शिकायची तिला खूप आवड होती पोरांनो, आजोबा पुढे म्हणाले. दुपारी कॉलेज संपलं की ती तशीच पुस्तकांचं दप्तर घेऊन त्या बिल्डिंगवर जायची. डोक्यावर सिमेंटच्या पाट्या उचलायची, विटा व्हायची. तिचे ते कोवळे हात कामामुळे सोलून निघायचे, पण आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती सगळं सहन करायची. रात्री घरी आली की कंदिलाच्या प्रकाशात रात्रभर अभ्यास करायची. तिचं स्वप्न होतं की मोठं अधिकारी होऊन आईला त्या गरिबीतून बाहेर काढायचं. पण त्या बिल्डिंगवर काम करणारे काही परप्रांतीय आणि स्थानिक मजूर नराधम होते ते साले. त्यांची नजर नेत्राच्या त्या कोवळ्या रूपावर होती. ते कामाच्या बहाण्याने तिच्यावर डोळा धरून राहायचे, तिची छेडछाड करायचे, शिट्ट्या मारायचे. नेत्रा बिचारी गरीब. तिने भीतीपोटी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. आणि एक दिवस ते प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी त्या रात्रीच तिचा मृतदेह त्या बिल्डिंगच्या सिमेंटच्या खांबाखाली भिंतीमध्ये पुरून ठेवला आणि ते तिथून पळून गेले. पण पोरांनो, पाप कधी लपून राहत नसतं. नेत्राचा जीव अशा अमानुषपणे गेल्यामुळे तिचा आत्मा तिथेच अडकला आणि त्यानंतर तिथे भयंकर घटना घडायला लागल्या. आजोबांनी पुढचा किस्सा सांगायला सुरुवात केली, जो ऐकून रोहित आणि ओमकारच्या अंगावर पुन्हा काटा आला. नेत्राच्या मरणाच्या ठीक 2 दिवसानंतर त्या बिल्डिंगवर काम करणाऱ्या त्या 4ही मजुरांचे मृतदेह त्याच 3ऱ्या मजल्यावर सापडले. पण त्यांचा मृत्यू साधा नव्हता. त्यांचे डोळे पूर्णपणे बाहेर आले होते. चेहऱ्यावर भयानक भीती होती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांचे गळे त्याच पद्धतीनं पिरगळलेले होते ज्या पद्धतीनं त्यांनी नेत्राचा गळा दाबला होता. तिथल्या एका वाचलेल्या कामगारानं भीतीपोटी पोलिसांना सांगितलं की रात्रीच्या वेळी त्यानं नेत्राला पांढऱ्या कपड्यांमध्ये त्या मजुरांचे लचके तोडताना स्वतः पाहिलं होतं. त्यानंतर ते बांधकाम कायमचं बंद पडलं. त्यानंतर प्रत्येक अमावास्येला तिथे रात्रीच्या वेळी रडण्याचे, ओरडण्याचे आणि त्या नराधमांना मारताना झालेल्या किंचाळ्यांचे आवाज लोकांना ऐकू यायला लागले.
भीतीमुळे त्या रस्त्यावरून रात्रीचं कोणी फिरकेनासं झालं. काही वर्षांपूर्वी 2 शहरातली तरुण पोरं तिथे रात्रीची धाडस करायला गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचंही मृतदेह त्याच बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर सापडले. त्यांचेही डोळे पांढरे झाले होते. आजोबांनी ओमकार आणि रोहितच्या डोक्यावर हात ठेवला. पोरांनो, ती नेत्रा आजही तिथेच भटकत आहे. ती आता फक्त एक आत्मा राहिलेली नाही, तर ती एक अत्यंत भयानक छलावा झाली आहे. जो कोणी रात्रीच्या वेळी तिच्या त्या कणण्याच्या आवाजाला भुलून त्या बिल्डिंगच्या आत जातो, ती त्याला आपल्या सापड्यात ओढते. त्याचा चेहरा दाखवून त्याला शुद्धीवरून घालवते आणि त्याचा गळा पिरगळून त्याला तिथेच संपवून टाकते. नशीब तुमचं, ओमकारनं वेळेत रोहितला मागे खेचलं, नाहीतर आज तुमचंही मृतदेह तिथे सापडले असते. आजोबांचं बोलणं संपले, पण खोलीतली भीती अजून संपली नव्हती. रोहित अजूनही थरथर कापत होता. त्याला आठवत होतं की जेव्हा तो जिन्यावरून वर जात होता, तेव्हा त्याला नेत्राचा तो सडलेला, रक्तानं माखलेला चेहरा आणि तिचे ते पांढरे डोळे खोलीच्या अंधारातून त्याला खुणावत होते. सगळेजण घरात शांत बसले होते. तेवढ्यात ओमकारच्या खोलीच्या खिडकीच्या काचेवर बाहेरून कुठल्यातरी नखांनी ओरबाडण्याचा बारीक आवाज आला आणि त्या मुसळधार वाऱ्याच्या आवाजात घराच्या अगदी बाहेरून त्याच 3ऱ्या मजल्यावरून आलेल्या आवाजासारखाच एक अत्यंत क्रीपी, बारीक आणि घोगरा आवाज त्या दोघांच्या डोक्यात स्पष्ट घुमला. ओमकार, रोहित, तुम्ही अर्धवट राहिलेला बळी आहात. मी पुन्हा येईन तुमच्या भेटीला. ही 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 दोघांनीही कान बंद केले. नेत्राचा तो शापित छलावा अजूनही त्यांच्या पाठीवर बसून घरापर्यंत आला होता आणि हा भयानक अनुभव त्यांच्या आयुष्यातून कधीच संपणार नव्हता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अंगावर काटा आणणारा भयानक अनुभव? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आलेले किंवा वाचनात आलेले असेच भयानक प्रसंग चॅनेलवर शेअर करायचे असतील, तर खाली दिलेल्या ईमेलवर नक्की पाठवा. आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रात्रीच्या वेळी कोणत्याही ओसाड बिल्डिंगपाशी थांबू नका, कारण नेत्रा